मित्रो, आम्ही नाशिककर सध्या या 3 गोष्टीपासून प्रचंड त्रासलेलो आहे. सर्वात पहिली म्हणजे खरात बाबा ज्यांनी आमच्या नाशिकचं पूर्ण नाव खराब केलं आणि बदनाम केलं. दुसरी, IT कंपनीमध्ये सुरू असलेलं त्याला धर्मांतरण म्हणा, लव्ह जिहाद म्हणा किंवा केरला स्टोरी म्हणा ते. आणि तिसरं म्हणजे आमच्या नाशिकचे रस्ते एवढे प्रचंड खराब झालेले आहेत की कळतच नाही रस्ता कुठे आहे आणि गड्डा कुठे आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर लक्षात येते की अरे हा पण रस्ता आज बंद झालेला आहे, काम चालू आहे म्हणून. मित्रो, आम्हाला या तिसऱ्या गोष्टीची जास्त चिंता नाही, कारण आमचं प्रशासन त्याच्यासाठी काम करतंय. पुढच्या 6 महिने वर्षभरामध्ये आम्ही त्या गोष्टीमधून बाहेर पडू. पण बाकीच्या दुसऱ्या गोष्टींचं काय करायचं? आमच्या घरातील महिला एकदा बाहेर पडली तर खूप मोठा प्रश्न असतो की ती किती सुरक्षित आहे, कारण खरात बाबासारखी खूप सारी लोक तिच्यावरती टपलेली आहे, तिचा छळ करण्यासाठी, तिचं शोषण करण्यासाठी. चुकून ती खरात बाबासारख्या लोकांच्या तावडीतून सुटलीच तर IT कंपनीच नाही, अशा भरपूर साऱ्या कंपन्या असतील कदाचित की जिथं हे जिहादी लोक म्हणा किंवा धर्मांतरण करणारी लोक म्हणा हे तिथे आपला तळ ठोकून बसलेली आहे. म्हणजे ती इथून जरी सुटली तरी तिथे अडकेल, तिथे परत तिचं शोषण होईल, तिचं धर्मांतरण होईल किंवा तिला त्रास दिला जाईल. मित्रो, आम्हाला आहे ना असं वाटतं की आमचं नाशिक प्रसिद्ध व्हावं, पण ते ह्या गोष्टींसाठी अजिबात नाही. आम्हाला असं वाटतं की आमचं सुंदर, प्रेमळ, शांत नाशिक म्हणून ते प्रसिद्ध व्हावं, कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध व्हावं. पण माहिती नाही आमच्या नाशिकला गेल्या 2-3 महिन्यांपासून कोणाची नजर लागलेली आहे आणि नाशिकचं नाव बदनाम होत आहे. बाकी मला कमेंट करून नक्की सांगा की आपल्या घरातील महिला बाहेर पडताना त्यांना अशा काय सूचना द्यावा की ह्या अशा भामट्या लोकांच्या त्या जाळ्यात अडकणार नाही म्हणून. बाकी तुमच्या शहरात पण अशी काही प्रकरणं बाहेर येतात का? कमेंट करून नक्की सांगा. आणि हा रील आपल्या प्रत्येक नाशिककरांकडे पोहोचलाच पाहिजे, कारण आपण सगळे नाशिककर मिळून या गोष्टींमधून बाहेर पडायचा प्रयत्न करू आणि भविष्यात कधीही असं घडणार नाही यासाठी काळजी घेऊ. आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.